हॅलो फ्रेंड, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी इथे तुमच्यासाठी खूप छान अशी इझी डिझायनर स्लीव्ज घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। तर इथे बघू शकता, आपल्याला जितकी पण डिझाइन पाहिजे असेल तितकी आपल्याला इथे अशी मार्किंग करून घ्यायची आहे। आपल्याला ही स्लीव्स डिझायनरमध्ये बनवायची आहे। तर इथे मी चॉकने अशी मार्किंग करून घेत आहे। 2 इंचावरती केलेली आहे, इथे 1.5 इंचावरती आणि इथे 1.25 इंचावरती। तर अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने खालतीपर्यंत आणायची आहे ही चॉकने अशी ड्रॉ करत आणि अशा प्रकारे आपल्याला इथे डिझाईनला आकार द्यायचा आहे। आता इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर हे कटिंग करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला असं याला खोलायचं आहे। तर अशा पद्धतीने मी अशा डिझाईनमध्ये ही कटिंग करून घेतलेली आहे। आता मेन म्हणजे आपल्याला ह्याला मेन फॅब्रिकवरती असं ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। एकदम कडेकडेने एकदम असं 1.5 इंचावरती आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि एकदम परफेक्ट असं आपल्याला सुईची नोक ठेवायची आहे। इथे कोना आहे ना, इथे आपल्याला ही सुईची नोक ठेवायची आणि अशा प्रकारे आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आणि जे हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे असं कडेकडेने आपल्याला याला कटिंग करून घ्यायचं, जेणेकरून आपली ही डिझाईन आहे ती एकदम इझी पद्धतीने टर्न होऊन जाईल, पलटून जाईल। आता आपल्याला काय करायचं आहे की जे अस्तर आहे त्याच्यावरती आपल्याला इथे कॉर्नरने एकदम अशी दाब स्टिच मारायची आहे, जेणेकरून आपली डिझाईन एकदम बरोबर परफेक्ट अशी पलटणार आहे। तर कडेकडेने अशी आपल्याला इथे दाब स्टिच मारायची आहे। खालतून पण आपल्याला बोटाने असं प्रेस करत जायचं आहे आणि बघायचं खाली आपला कापड तर येत नाही आहे। तर एकदम परफेक्ट अशी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे कडेकडेने। आता आपल्याला काय करायचं आहे की जे डिझाईन आपण अशी पलटवून घेतलेली आहे त्याच्यावरतून पण आपल्याला अशी एक दाब टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट असा लूक येणार आहे आपल्या स्लीव्जमध्ये। तर अशा प्रकारे आपल्याला इथे कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं आहे तिथे पण आपल्याला इथे अशी स्टिच करून घ्यायचं आहे कडेकडेने, जेणेकरून आपली स्लीव्ज ही आहे अशी अटॅच होऊन जाईल आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर आपण टीप मारलेली आहे, त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला इथे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर ही स्टिच झालेली आहे आपली स्लीव्ह। आता आपल्याला इथे मेन म्हणजे आपल्याला इथे याची डिझाईन बनवायची आहे। तर आपण डिझाईन इथे कशी बनवणार आहोत, तर पेपर घेतलेला आहे। आपण आधी जी डिझाईन कटिंग केलेली होती ती आपल्याला याच्यावर अशी ठेवून घ्यायची आहे आणि थोडंसं 1/2 इंचावरती आपल्याला एक्स्ट्राचं ठेवून इथे असं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे याच्या सहाय्याने। तर इथे मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे पेपरची। आता आपल्याला मेन म्हणजे पेपरवरतीच डिझाईन बनवायची आहे। तर खूप इझी असतं पेपरवरती डिझाईन बनवणं। तर जे नवीन असतील शिकणारे त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे। तर मी लाईनिंग इथे कटिंग करून घेतलेली, त्याला ठेवून असं मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि थोडंसं एक्स्ट्राचं येत आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं आहे त्याला आपण इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे झालं, मी 2 स्लीव्ससाठी इथे कटिंग केलेले आहेत 2 पेपर। तर आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे। आपण इथे एकच स्लीव्स तुम्हाला डिझाईनमध्ये बनवून दाखवणार आहे। तर मी इथे बघा अशा पट्ट्या मी 1.5 इंचाच्या कटिंग करून घेतलेल्या आहे। तर आपल्याला अशा जॉईंट देऊन इथे अटॅच करून घ्यायचं आहे। कमी कापडामध्ये आपण इथे बनवणार आहोत स्लीव्स डिझाईन। तर मी इथे अशा वेगळ्या रंगाचं जे कलरचं जे फॅब्रिक आहे ते मी इथे कटिंग करून जॉईंट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला पट्टीला अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं आहे।
तर अशा पद्धतीने मी इथे फोल्ड करून घेतलेले आहेत पट्टीला आणि अशा प्रकारे आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. तर तुम्ही एकदम लक्षपूर्वक बघा, खूप छान डिझाईन तयार होणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला ही डिझाईन जमेल. खूप इझी आहे आणि तुम्ही इतरांना पण शिकवू शकता. स्वतःही घरच्या घरी खूप छान छान डिझायनर स्लीव्ज बनवू शकता. तर हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा, स्किप न करता. तर बघा इथे मी अशा पद्धतीने फोल्ड करत आहे एकदम छान फिनिशिंगमध्ये पट्टीला. तर तुम्ही पण अशा प्रकारे पट्टी आधी बनवण्या किंवा तुमच्या फीसमध्येच जास्त फॅब्रिक असेल तर त्याच मॅचिंग फॅब्रिकचं तुम्ही पट्टी पण तिथे बनवू शकता तुम्ही. तर मी कॉन्ट्रास्ट पट्टी घेतलेली आहे. तर स्लीव्जमध्ये जे माझं फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये निळा रंग आहे म्हणून मी अशा पद्धतीने अशी पट्टी स्टिच केलेली आहे. तर आपल्याला या पट्टीला आधी मोठी पट्टी कापायची आहे. याच्यानुसार मध्ये जो आपलं हे पॉईंट आहे डिझाईनचं ते थोडंसं मोठं आहे लांबीमध्ये. तर अशा प्रकारे मी इथे असं मोजून घेत आहे आणि अशा पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे. थोडेफार जे पीस आहेत ते आपल्याला थोडे मोठे करायचे आहेत. बाकीचे जे आहेत पीस पट्टीचे ते आपल्याला छोटे कापायचे आहेत. तर मी इथे एकसारखे कापून घेत आहे. त्यानंतर इथे आपल्याला जे मागचं भाग आहे त्याचा आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रकारे मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे मोजून घ्या आधी, छोट्या मोठ्या पट्ट्या कापून घ्या. तर मी अशा प्रकारे पट्ट्या कापून घेतलेल्या आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने पेपरवरती अटॅच करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण खूप छान पद्धतीने डिझाईन तयार करू शकता. तर बघा मी अशा प्रकारे इथे एक एक पट्ट्या अशा लावून घेत आहे. थोडंसं आपल्याला अंतर ठेवत जायचं आहे आणि अशा पट्ट्या अटॅच करून घ्यायचं आहे. लक्ष असू द्या की तुम्ही कधीही काही पण डिझाईन बनवतात स्लीवची किंवा बॅक पार्टची, तर कधी पण तुम्ही पेपरवरती अशा प्रकारे बनवू शकता. तर खूप छान पद्धतीने आपली डिझाईन तयार होते. तर बघा मी अशा प्रकारे अजून अर्ध्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला मोजून इथे थोडं थोडं अंतर ठेवून इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे इथे सगळ्या पट्ट्या लावून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सगळ्या पट्ट्या अटॅच करून घ्यायचं आहे. तर सगळ्या पट्ट्या अटॅच झालेल्या आहेत आपले. तर अशा प्रकारे आपल्याला इकडच्या साईडने पण टिप मारून घ्यायची आहे. एकदम कॉर्नरने सरळ सरळ करत जायचं आहे आपल्याला. या पट्ट्या अशा प्रेस करत जायचं आहे हाताने आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे बरोबर पट्ट्यांवरती आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे. तर खूप छान इझी ट्रिकमध्ये मी तुम्हाला ही डिझायनर स्लीव्स तयार करायची शिकवणार आहे. तर खूप छान अशी आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे पेपरवरती. तर इथे स्टिच करून झालेलं आहे. आता आपल्याला जे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. एकदम बरोबर पेपरच्या सहाय्याने आपल्याला पेपरच्या मापाने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे कटिंग करून झालेलं आहे. किती छान पद्धतीने आपण इथे पट्ट्या अटॅच करून घेतल्या. त्यानंतर आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे जेणेकरून बरोबर आपली बाही इथे परफेक्ट अशी लागून जाईल. तर इथे आपल्याला आधी ही लाईनिंगची फॅब्रिक ठेवून आपल्याला इथे चॉकच्या सहाय्याने इथे मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपली डिझाईन बिघडणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी इथे अटॅच होईल. तर इथे आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे. आपल्याला किती अंतरावर ही डिझाईन ठेवायची आहे तर आपल्याला मधोमध अशी पिन लावून घ्यायची आहे. तर इथे आपण अशा पद्धतीने इथे पिनअप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली डिझाईन इथे तिथे सरकणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी अटॅच होईल. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पिनअप पण करू शकता. जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि ही डिझाईन नक्की ट्राय करा. तर बघा इथे मी अशा पद्धतीने पिनअप करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे
बरोबर असं चेक करून घ्यायचं आहे, कुठे खालीवर तर नाही आहे, कमी जास्त तर होत नाही आहे. त्यानंतरच आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे स्टिच करून घेत आहे. पिना काढत जायचं आहे आणि स्टिच लावायची आहे. तर अशा प्रकारे मी एक एक पिना अशा काढून घेत आहे. शक्यतो तुम्ही थोडंसं अंतरावर लावायचे आहे पिन, कारण की जे नवीन असतील त्यांना म्हणजे लगेचच असं समजणार नाही, जेणेकरून आपली जी पिन आहे ती इथे सुईमध्ये येणार नाही. तर बघा अशा प्रकारे मी इथे स्टिच करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला ह्या पिना काढून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे. सगळ्या पिना मी इथे काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, जी पट्टी आपण इथे अटॅच केलेली होती त्याला अशा पद्धतीने आपल्या इथे पायपिंग करायची आहे. तुम्हाला लहान बारीक मोठी कशी पण असेल, तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही इथे पायपिंग लावा. तर अशा प्रकारे मी इथे पायपिंग अटॅच करत आहे. 1.5 इंचाची पट्टी आपण इथे घेतलेली आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला टिप मारायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाहीला अशी पलटवायची आहे आणि जी शिलाई आहे त्याच्यावर आपल्याला ही पट्टीला असं एकावर एक ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम परफेक्ट अशी, जेणेकरून आपली जी पट्टी आहे ती डिझाईनच्या बाहेर दिसणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि एकदम छान अशी परफेक्ट आपल्याला इथे पायपिंग लावून घ्यायची आहे. तर खूप छान इझी ट्रिक आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे ही तर अशा प्रकारे मी इथे स्टिच करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे एकदम छान अशी गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची आहे. तुम्हाला कोणत्या पण कलरची आवडत असेल ती तुम्ही इथे लावू शकता. तर मी इथे गोल्डन कलरची लेस लावत आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला गोल्डन कलरची लेस लावून घ्यायची आहे. शक्यतो तुम्ही इथे मॅचिंग कलरचा धागा लावा, कारण की एकदम छान असं लुक येतं, एकदम परफेक्ट. तर अशा प्रकारे मी इथे प्लेट टाकलेली आहे, जी डिझाईन होती मधल्या साईडने तिथे मी प्लेट टाकलेली आहे लेसची. आणि अशा प्रकारे मी इथे लेस अटॅच केलेली आहे. तर डबल टिप मारायची आहे आपल्याला इथे. आता आपल्याला वरच्या साईडने पण जिथे आपण पट्टी लावलेली होती तिकडे पण आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. तर मी इथे खूप छान पद्धतीने इथे लेस लावून घेतलेली आहे. डबल टिप मारायची आहे आपल्याला लेसला पण, तर जेणेकरून आपलं जे बाहीचं फिनिशिंग आहे ते एकदम छान असं येईल. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने मी इथे तुम्हाला डिझाईन बनवायची दाखवलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे हे पेपर आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम छान असं लुक येणार आहे आपल्या बाहीला. तर इथे बघू शकता किती छान पद्धतीने मी कमी फॅब्रिकमध्ये इथे डिझायनर स्लीव्स तयार केलेले आहे. तर घातल्यानंतर खूप छान दिसेल आणि तुमच्या कस्टमरला पण आवडेल. तर तुम्ही नक्की ट्राय करा. जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ. तर स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. जे नवीन असतील माझ्या चॅनलवर त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.